कोल्हापुरात जुन्या राजवाड्यातील रेकॉर्डला आग लागली। ही आग विझवण्यासाठी नोकर, अंमलदार, खुद्द छत्रपती शाहू महाराजही उपस्थित होते। आग विझल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाड्याच्या भिंतीवर, आजूबाजूच्या घरांवर रक्ताची बोटं उमटलेली दिसून आली। ही बातमी लगबगीने ब्राह्मणांनी छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचवली। ती ब्राह्मण मंडळी महाराजांना म्हणाली, महाराज, हे दुचिन्ह आहे, हे अशुभ चिन्ह आहे, पुढे काहीतरी मोठी आपत्ती येण्याची ही सूचना आहे। आपण योग्य वेळी खबरदारी घेऊन देवाचे शांतवन केले पाहिजे। महाराजांनी विचारलं, खरंच, पण मग हे देवाचे शांतवन कोण करणार? ब्राह्मण मंडळी म्हणाली, महाराज, आम्ही त्यासाठीच आलेलो आहोत। तुमची जर परवानगी मिळाली तर आम्ही पुढील कार्य करण्यास मोकळे। आता या परवानगीचा साधा सरळ अर्थ होता पूजा विधीसाठी लागणाऱ्या खर्चास मंजुरी। महाराजांनी विचारणा केली, संकटे येऊ नयेत म्हणून तुम्ही देवाला प्रसन्न करणार? ब्राह्मण मंडळी म्हणाली, होय महाराज। महाराज पुन्हा म्हणाले, जर देवाचे शांतवन करूनही संकट आली तर मी तुम्हाला जबाबदार धरून तुमच्या पायात बेड्या ठोकीन, कबूल आहे? त्यावेळेला सर्व ब्राह्मण मंडळी, भटजी मंडळी हसायला लागली आणि महाराज पुन्हा म्हणाले की जा, हा फसवण्याचा धंदा बंद करा आता। आज 21व्या शतकात एवढ्या पुढारलेल्या युगात वावरत असताना देखील माणसं आसाराम, राम रहीम, अशोक खरात बरोबर बाबा, बुवा, अम्मा, महाराज, ज्योतिषाचार्य, पोप, मुल्ला, पाद्री यांच्या भीतीला बळी पडून स्वतःचं सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान करून घेतात। देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी कर्मकांड केले जाते। अवकाशात यान पाठवण्यापूर्वी पूजा अर्चा केली जाते, नारळ फोडले जाते। ज्या छत्रपती शाहू महाराजांनी मंदिरात येणारा पैसा शिक्षणासाठी खर्च केला, त्याच छत्रपती शाहू महाराजांच्या या भारत देशामध्ये मंदिरावर जास्त खर्च केला जातो, पण शाळा बंद पाडल्या जातात। अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी केवळ सर्वसामान्य गोरगरीब किंवा अज्ञानी जनता कारणीभूत नाही, तर साक्षर लोकांबरोबरच सत्तांध, धर्मांध राजकारणी देखील आहे। आपला भारत देश विविध क्षेत्रात आजही मागासलेला आहे, याचं कारण या ठिकाणी आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी याच गोष्टीवर आत्मपरीक्षण नक्कीच करावं। बाकी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या आपणास अगणित सदिच्छा। जय भीम, जय शिवराय, जय छत्रपती शाहू महाराज। कोल्हापूरचा शाहू महाराजा, कोल्हापूरचा राजा।